नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव रूममध्ये फाईल शोधत असतो. म्हणजे एक फोल्डर त्याला सापडत नाहीये, तो फोल्डर तो शोधत आहे. आणि तेव्हा ईश्वरी येते आणि पाहते तर काय, अर्णवने रूममध्ये सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे काय केले तुम्ही, काय हवंय तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी, मी सिंदूर, शांत हो जरा. मी बघतोय ना, माझा एक फोल्डर मला सापडत नाहीये, पिंक कलरचा फोल्डर आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय पिंक कलरचा? बरं मला सांगा सर, नक्की तो काय होतं, मी शोधू लागते तुम्हाला. पण अर्णव म्हणत असतो की तू शांत राहा, माझे मी बघतोय ना. पण ईश्वरी मात्र ऐकतच नसते, ती अर्णवच्या मागच लागलेली असते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, शांत हो थोडा वेळ, मी पाहतोय, त्यानंतर बघूया आपण, नाही सापडला तर. ईश्वरी म्हणत असते, पण अर्णव सर, हा काय पसारा घालून ठेवलाय तुम्ही घरात सगळ्या, काय केलं हे सगळं रूममध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो की तुला मी शांत हो म्हणतो ना. आणि तिला म्हणतो की जा माझ्यासाठी कॉफी घेऊन यायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आणते. आणि तिला अजिबात तिथून जायची इच्छा नसते. तेवढ्यातच फोन येतो आणि अर्णव म्हणू लागतो, हा किरण बोल. हां हां, या. असं करत त्याचं बोलणं चालू असतं. ईश्वरी मात्र जातच नाही. अर्णव काय बोलतोय, कोणाशी बोलतोय, किरण कोण आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती मात्र अर्णवच्या आजूबाजूला फिरत असते आणि अर्णवकडे पाहत असते. आणि अर्णव फोनवर बोलतोय तर कान लावून अगदी उभी असते. तेव्हा अर्णव होल्डवर ठेवतो फोन आणि पुन्हा ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीकडे ती ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहत असते तसंच तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं मी सिंदूर? पण तो म्हणतो की मी तुला सांगितलंय ना कॉफी घेऊन ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, जाते. असं म्हणत ईश्वरी जाणार असते, परत ती थांबते. अर्णव म्हणतो, जा ना मग, इथे काय थांबतेस तू? ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की अर्णव सर मला इथून घालवत आहेत, म्हणजे काय सुरू आहे त्यांचं, त्यांना प्रायव्हसी हवी का? ईश्वरी दारापर्यंत जाते आणि पुन्हा माघार येते. ती म्हणते की अर्णव सरांना काय हवं आहे नक्की, म्हणजे मी इथून जायचं आहे का? आणि त्याचं बोलणं चालू आहे तर पुन्हा दाराच्या बाहेर जाऊन ती त्याच्याकडे पाहत असते आणि बोलणं ऐकत असते. इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीने जे स्क्रॅपचं सामान तो माणूस घेऊन गेलाय त्याची भेट घेतलेली असते आणि अगदी पैशांचं बंडल त्याच्या हातावर ठेवलेलं असतं. आणि त्याला सांगितले की हे जे पैसे आहेत हा ॲडव्हान्स आहे. तुम्ही जो मला माझा बॉक्स दिला होता तो बॉक्स माझा नाही आहे. मला माझा बॉक्स शोधून द्या. तुमच्या माणसाने तो कुठं विकला आहे, काय केलं आहे, ते सगळा विचार करायचा आणि तो मला बॉक्स शोधून द्यायचा. असं सांगितल्याबरोबर इकडे आता ईश्वरीला तो बॉक्स हवाच आहे एवढाच हट्ट तिचा चाललेला आहे. आणि ती म्हणते की याच्या दुप्पट पैसे मी तो बॉक्स मला तुम्ही दिला की मग देईल, असं सांगू लागते. आता मात्र तो माणूस म्हणतो की चालेल. त्याला काय, त्याला पैसे मिळालेले आहेत, त्याला काही देणं घेणंच नाही आहे की तो बॉक्स कसला आहे, काय आहे, त्या बॉक्सशी काही संबंधच नाही आहे त्या माणसाचा. त्याला फक्त पैसे हवे आहेत आणि त्याला पैसे मिळणार आहेत मागेल तेवढे. तर ठीक आहे, त्याला बॉक्स द्यायला काहीच हरकत नाही आहे. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदर, एवढ्या फास्ट कॉफी, नक्की काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणू लागते की ते झाली फास्ट, लगेच केली. अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर. पण अर्णव त्याच्याच कामात असतो. तो कॉफी घेत असतो, एक घोट कॉफीचा घेतो आणि म्हणतो की काय मी सुंदर, अगं केवढी कडू केली. ईश्वरी म्हणते, पण सर मला सांगा, ब्लॅक कॉफी जर आपण विदाऊट साखरेची करत असेल तर ती कडूच लागणार आहे. अर्णव म्हणतो, हो बरोबर आहे. पण ईश्वरी पुन्हा म्हणू लागते की तो माझा फ्रेंड आहे ना, त्याचा फोन आला होता ना, मग तो त्याचा फोन आला की मला काही सुधरत नाही, असं ती सांगते. आणि तीही अर्णवला जळवण्याचा प्रयत्न करत असते. पण इकडे अर्णव मात्र निघून जातो. ईश्वरी विचार करत असते की बरं झालं, हाच फोल्डर सर शोधत होते ना, बघते आता उघडून. आणि नेमकं अर्णवने तो फोल्डर आतमध्येच विसरलेला असतो. आणि ईश्वरी म्हणू लागते की थांबा, मी पाहते. असं म्हणत तो फोल्डर ती पाहत असते. तेवढ्यात अर्णव तिच्या हातातून तो फोल्डर घेतो आणि म्हणतो, हा इम्पॉर्टंट फोल्डर होता, मला घेऊन जायचं आहे ऑफिसला. ईश्वरीला राग येतो. ईश्वरीला कळत नाही की अर्णव सर हे सगळं काय करतायत. म्हणजे अर्णव सरांना या सगळ्यातून काय दाखवायचे, काय आहे त्याच्यामध्ये असं गुपित की जे मी पाहू नये असं अर्णव सरांना वाटतंय, असं ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि ईश्वरी मात्र म्हणू लागते की नाही, काहीतरी असं वेगळं आहे, म्हणून या गोष्टी घडत आहेत, असं ईश्वरीला वाटलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही अर्णवच्या बाबतीत पॉझिटिव्ह झालेली असते. इकडे राकेश आता पत्ते खेळत बसलेला आहे आणि राकेशच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत. कारण राकेशला काही करून पैसे जिंकायचे आहेत. कारण ते 10,000 रुपये भंगारवाल्याने दिलेले असतात, ते त्याने जुगारात लावलेले आहेत आणि त्याचे लाखभर रुपये करून
मग पुढे आपण त्याचे लाखाचे 4 लाख करून त्या दादाचं कर्ज फेडू शकतो, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आता मात्र इकडे राकेशला दादाचा फोन येत असतो. तेव्हा राकेश काही फोन उचलत नाही. ती बाहेर माणसं म्हणत असतात की आत गेलंच पाहिजे आपल्याला, आणि असं म्हणत ती घराकडे येऊ लागतात. इकडे अर्णवबद्दल ईश्वरी अंजलीला विचारू लागते. अंजली ताई, किरण कोण आहे हो? अंजली म्हणते, हां आठवलं, आम्ही इंदोरला राहायचो ना वाड्यात, त्या शेजारच्या वाड्यात राहायची, खेळायला यायची आमच्यासोबत. अगदी गोड गोंडस, अगदी भावलीसारखी, तिचे छान असे डोळे. असं अंजली त्या किरणचं वर्णन करू लागते. तेवढ्यातच दारात दादा आणि त्याचा एक गुंड हे पोचलेले असतात. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते तर तिथं आलेले आहेत. आणि मग अंजली आणि ईश्वरी दोघी तिथं असतात. त्यांना म्हणतात की हां नमस्कार. ते म्हणतात की ॲडव्होकेट राजेश भोसले आहेत का? तेव्हा अंजली म्हणते, ॲडव्होकेट राजेश भोसले, हां बोला. तेव्हा ते म्हणतात की नाही, वकील साहेबांकडे काम होतं ना म्हणून. मग मात्र अंजली म्हणते ते बाहेर गेलेले आहेत. तेव्हा ते सांगू लागतात की हां नाही, काम होतं त्यांच्याकडे, एक केस होती ती द्यायची आहे आणि त्यासाठीच आलेलो आहे, असं अंजलीला सांगितलं जातं. इकडे अंजली पण फोन करत असते. राकेश मात्र जाम खुश असतो. त्याच्याकडे आता 3 बादशाह आलेले असतात आणि तो म्हणत असतो की चला आज सगळं आपल्या मनाप्रमाणे चाललं आहे. पत्ते आज खूप छान आलेले आहेत. त्याच्याबरोबर दुसरे 2 जण तिथं पत्ते कुटत बसलेले असतात. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की अंजली जेव्हा हे सगळं इकडे फोनवर फोन करते, तेव्हा मात्र राकेश इकडे खुश आहे. तो फोन कट करतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की चला, मग एक जणाने पत्ते टाकलेले असतात. इकडे दादाचा माणूस जो आहे, तो दादा जो आहे तो इकडे अंजलीला म्हणतो की पाणी मिळेल का? मग अंजली चहा आणि पाण्यासाठी आत जाते. ईश्वरीला सांगते. ईश्वरी आणि त्या दोघीही किचनमध्ये जातात. तिथं आशाताई असतात. त्यांच्याशी त्या बोलत असतात. आणि इकडे आता तो माणूस काही फोन उचलत नाही आहे असं बॉसला सांगितलं जातं. आणि मग बॉसने दादाला सांगितलेलं असतं की त्याने जर फोन उचलला नाही तर त्याला जसा आहे तसा उचलून आणायचा. आता मात्र इकडे इकडे राकेशला उचलून आणायचं सांगितलेलं आहे. राकेशला तर दादाने आता त्याचा फोटो टाकलेला असतो आणि घरात येऊन बसलेला तो फोटो पाहून राकेशला धक्का बसतो. इकडे अंजली आणि ईश्वरी दोघीही आता किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी म्हणते की अंजली ताई, ही माणसं मला काही ही वाटत नाही, ती मला गुंड वगैरे वाटतात, तुम्ही फोन करा बरं. मग अंजली फोन करायला घेते, परंतु फोन काही इकडे राकेश उचलत नसतो. ईश्वरीला काळजी वाटत असते. ईश्वरी म्हणत असते काय झालं हे सगळं आणि कोण आहे ती माणसं? मग दोघीही चहा पाणी घेऊन बाहेर येतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता पाणी देण्यासाठी आलेले असतात. त्यावेळेस मात्र आता तो दादा म्हणत असतो की यशवंत पाणी आलेला म्हणून सांगा. कसं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे ना केसच्या संदर्भातलं, म्हणून आलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते की हो नक्की चालेल. खरं तर बॉसने हे केलेलं काम असतं ते फक्त एकाच गोष्टीसाठी केलेलं असतं की या राकेशला धमकी बसली पाहिजे, त्याला भीती वाटली पाहिजे, कारण त्याच्या घरीही माणसं जाऊ शकतात. इकडे अंजली आणि ईश्वरी पाहत असतात. ती माणसं निघालेली असतात. तेवढ्यातच दारात आजी आलेली असतात आणि आजीसुद्धा त्या माणसांना पाहतात. आणि मग आजींना नवल वाटतं. आजी म्हणतात की अगं अंजली, कोण आलं होतं आत्ता? म्हणजे विचार कर बरं तू, मला काही ठीक नव्हते वाटत ती लोक. तेव्हा अंजली म्हणते अगं यांचे क्लायंट होते आजी. आता मला सांग, क्रिमिनल केसेस लढतात ना हे, मग त्यामुळं अशा लोकांशी संपर्क असणारच ना त्यांचा. इकडे ईश्वरीला मात्र वेगळं वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते की नाही, हे काहीतरी पैशाचाच मॅटर दिसतंय ज्याच्यामध्ये तो अडकलेला आहे, असं ईश्वरीच्या डोक्यात येतं. आणि ईश्वरीला पुन्हा आठवू लागतं की अरे आपल्याला ना त्या रेखाबद्दल माहिती पाहिजे होती. आजी आल्यानंतर दोघीही विचारतात की मामा हॉस्पिटलमधून एक काम आहे बँकेत म्हणून तो बँकेत गेलेला आहे, असं आजी सांगू लागतात. तेव्हा इकडे आता आजींना आराम करण्यासाठी अंजली आत घेऊन जाते आणि ईश्वरी मात्र अर्णवला फोनवर फोन करत असते. परंतु अर्णवचा फोन लागत नाही. पहिल्यांदा तो उचलत नाही, नंतर लागत नाही. ईश्वरी पॅनिक होते. तेव्हा ती म्हणत असते की काय झालं असेल, अर्णव सर कुठं असतील, म्हणजे ते माझा फोन का उचलत नाही आहेत, असं काय झालं एवढं, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, मला काहीतरी वेगळं वाटतंय. मग अर्णव आता घरी आलेला असतो आणि ईश्वरी मात्र अर्णवला आल्या पाणी देते आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. काय झालं, कशी झाली मीटिंग? का तर ईश्वरीने एक जबरदस्त आयडिया केलेली असते. ती म्हणजे तिनं आकाशला फोन केलेला असतो, अर्णवचा फोन लागत नाही आहे म्हणून.
आणि आकाशने तिला सांगितलेलं असतं की अर्णव ऑफिसला आलेलाच नाही. आता मात्र ईश्वरीला खरं तर टेन्शन येत असतं, चिडचिड झालेली असते. पण या सगळ्यावर मार्ग काढायचा म्हणून ती हसत हसत अर्णवशी बोलत असते. तेव्हा अर्णवला ती विचारते की अर्णव सर कसा होता आजचा दिवस? अर्णव म्हणतो छान होता. अर्णव ईश्वरीला सांगत असतो, पण ईश्वरीला माहिती असतं. ईश्वरी म्हणते हो खूप मीटिंग होत्या ना तुम्हाला आज? तेव्हा अर्णव म्हणतो हो ना, बॅक टू बॅक सगळ्या मीटिंगच चालू होत्या आज. तेव्हा मात्र ईश्वरीला राग येतो. ईश्वरीला माहीत असतं की अर्णव सर ऑफिसला गेलेले नाही आहेत, पण ते माझ्याशी खोटं बोलत आहेत हे ईश्वरीला कळलेलं असतं. मग अर्णवने त्याचं ब्लेझर काढून तिथं ठेवलेलं असतं आणि ईश्वरी तो ब्लेझर हातात घेते आणि तिला त्या परफ्यूमचा वेगळा वास येतो. तेव्हा मात्र इकडे परफ्यूमचा तो वास पाहिल्यावर ईश्वरी म्हणत असते की नाही, हा सरांचा परफ्यूम नाही आहे, म्हणजे हा नेहमीचा वास नाही आहे, ते थोडा वेगळा वास येतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही तुमचं परफ्यूम चेंज केलं आहे का? अर्णव म्हणतो नाही नाही, तो माझा सिग्नेचर परफ्यूम आहे, मी का करेल चेंज? ईश्वरीला इकडे वाटत असतं की अर्णवचं काहीतरी सुरू आहे, म्हणजे त्या किरणला तो भेटायला गेलेला, म्हणजे अर्णव सर आणि किरण दोघंही एकत्र आले तर. आणि तिला ते समोर वाटतंय की अर्णवने किरणला भेटलेला आहे, किरणला मिठी मारलेली आहे आणि त्याचबरोबर तो किरणला आय लव्ह यू सुद्धा म्हणालेला आहे. आता मात्र ईश्वरीला खूपच वाईट वाटू लागतं. ईश्वरी म्हणत असते की नाही नाही, हे सगळं काहीतरी वेगळं घडतंय, मला या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. अर्णव सर त्या किरणच्या नादी लागलेले असू शकतात. किरणला म्हणजे ती त्यांची जुनी मैत्रीण आहे. आता मात्र ईश्वरीला राग येऊ लागतो. ती म्हणत असते नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे, असे विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो, मी सिंदूर काय झालं आहे तुझं? म्हणजे तू कसला विचार करतेस एवढा? तेव्हा ईश्वरी सांगू लागते की नाही, काही नाही आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, पण आता ईश्वरीच्याकडून राहून गेलेलं असतं ते म्हणजे अंजलीला विचारणं की किरण कोण आहे. फक्त किरणबद्दल तेवढीच माहिती मिळालेली असते की ती इंदोरची आहे आणि अर्णवची छान अशी बेस्ट फ्रेंड आहे. आता ईश्वरीने तोपर्यंत तिच्या डोक्यात एवढे शंका निर्माण झालेले असतात की तिला वेगळंच काहीतरी वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशला आता त्या गुंडांनी जिथं आहे तिथून उचलायचं ठरवलेलं असतं आणि राकेशला त्यांनीही हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता ते दोघंही ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र ईश्वरीला राग आलेला असतो. आणि राकेश तर इकडे राकेशची तर जाम अशी धुलाई झालेली असते. ईश्वरीला आता काहीही करून हे सगळं जे काही आहे ते आता ईश्वरीला शोधायचं असतं. मग अर्णव झोपलेला असतो. अर्णवच्या खिशामध्ये लॉकरची चावी असते आणि मग ईश्वरी खिशातून लॉकरची चावी घेते आणि लॉकर उघडते. आता ईश्वरीने लॉकर तर उघडलेला असतो, पण त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे लॉकर उघडल्याबरोबर ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र इकडे ईश्वरीला पाहताच क्षणी धक्का बसतो. त्या लॉकरमधनं काही कागद बाहेर पडलेले असतात. इकडे अंजली पाहते राकेशची जाम धुलाई केलेली असते गुंडांनी आणि ते गुंड राकेशला म्हणालेले असतात की लवकरात लवकर पैसे द्यायचे. आता खरं तर राकेश आणि त्याचबरोबर इकडे राकेश आणि त्या गुंडांमध्ये जी काही मारामारी झालेली आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी विचारच करत आहे की काय झालं असेल, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ असेल, एवढंच विचार ती करते. आणि इकडे राकेश अंजलीला सांगत असतो की अगं त्या माणसाला ना त्या गुंडांना पैसे द्यायचे आहेत, आता मी त्याला न्याय मिळवून देणार आहे. जोपर्यंत मी त्याला न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, अगदी माझ्या जीवाची बाजी लावावी लागली तरी चालेल, असंही सांगितलं जातं. आता ईश्वरीला इकडे अर्णवबद्दलची जी शंका आहे ती वाढतच चाललेली आहे आणि ईश्वरी मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव तिला म्हणतो की मी सिंदर हे सगळं काय केलंयस तू आणि हे कुठून शोधून काढलंयस, कुठून गोंधळ घातलायस हा सगळा, मला सांग आधी, असं अर्णव तिला सांगत असतो. पण ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी मात्र एकच विचार करते आणि तो म्हणजे की हे सगळं काय चाललेलं आहे. कारण अर्णव सरांचं हे जे काही चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. अर्णव सर नक्की काय करतायत हा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे अंजली म्हणते की तुम्हाला पैसे हवेत ना, मी देते तुम्हाला पैसे, काही प्रॉब्लेम होणार नाही, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र ती पैसे जे आहेत ते
आम्ही देते म्हणून सांगून पैसे मिळवण्यासाठी आता अर्णवकडे जाणार असते. अर्णवला जाऊन ती म्हणते की अर्णव, चिंटू मला ना 10 लाख रुपये हवेत. आता अर्णवला जेव्हा 10 लाख रुपये मागितले जातात तेव्हा अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे आणि 10 लाख रुपयांचा काय गोंधळ आहे. कारण इकडे 10 लाख रुपये राकेशने मागितलेले आहेत, म्हणजे नक्कीच त्या गावगुंडाला द्यायचे असणार आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे आता अंजलीने अर्णवला पैसे मागितलेले आहेत, ते पैसे राकेशला हवे आहेत. आता अंजलीने ज्या पद्धतीने पैसे मागितलेले आहेत त्यावरून अर्णव तिला पैसे देण्यास तयार होईल का आणखी काय गोंधळ होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.